जय महाराष्ट्र भाऊंनो. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री साहेबांना मतदान केलं याचं लाज वाटते आम्हाला. जर सर्वसाधारण लोकांना जर न्याय जर भेटत नसेल, न्यायासाठी जर लोक जर रोडवरती उतरत जर असतील आणि त्याच लोकांना जर लाठीचार्ज होत असेल तर न्याय मागायचा कोणाला? नसरापूरमध्ये जो प्रकार झाला, लहान लेकरावरती जो 60 वर्षाच्या नराधमाने अत्याचार केला, न्यायासाठी सगळेजण रोडवरती उतरलेत आणि हे पोलीस प्रशासन जे न्याय मागतात त्यांच्यावरती लाठीचार्ज करतात. आणि त्यावेळेस हेच पोलीस प्रशासन काय बोलतात ऐका जरा. आणि शेवटी काही लोक जे त्यांचे आई वडीलला पण बाहेर पडू देत नव्हते, अशा लोकांना बाहेर काढून ते आई वडिलांना गाडीमध्ये बसून ते स्वखुशीने कोणताही प्रकारची लाठीचार्ज झाली. बघितलं का साहेब काय म्हणतात? लाठीचार्ज झालेला नाही. तर लाठीचार्ज झाला का नाही हा व्हिडिओ बघा. कसं मारतात पोलीस, पोलीस कसे मारतात? एका चिमुकलीला बलात्कार केला आणि हे मारतात. मार, अरे मार रे, मार 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 मार. याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? ज्यावेळेस मिसिंग लिंकचं उद्घाटन होतं, या व्हीआयपी लोकांमुळे सर्वसाधारण लोकांना भर उन्हामध्ये तासनतास ट्रॅफिकमध्ये थांबण्याची वेळ आली होती. त्याच वेळेस तुमच्याकडे पण अधिकार होते, या व्हीआयपी लोकांवरती का लाठीचार्ज केला नाही? जर सर्वसाधारण लोक न्याय मागण्यासाठी रोडवरती उतरत असतील त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यासाठी तुमच्याकडे अधिकार आहेत. मालेगावमध्ये जो प्रकार झाला, लहान लेकरावरती अत्याचार झाला, फास्ट ट्रॅकच्या नावाखाली तुम्ही आश्वासन दिलं, त्याच वेळेस त्या नराधमाला जर फाशीची शिक्षा दिली असती तर ही वेळच आली नसती. हे लक्षात राहू द्या. आपण काय बोलू शकतो? जर हे सरकार योग्य वेळी जर योग्य ठिकाणी जर न्याय देत नसतील सर्वसाधारण लोकांना, तर न्याय मागायचा तर कोणाकडे? जर आज सर्वसाधारण लोक न्याय मागण्यासाठी रोडवरती एकत्र येत असतील, पण हे सरकार यांच्याकडे अधिकार आहेत, सर्व गोष्टी यांच्याकडे आहेत, पण सर्वसाधारण लोकांना न्याय देऊ शकत नाहीत. हेच का तुमचं सरकार आणि हेच का तुमचं आश्वासन?